हे 7,800 कोटी जर धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका टू सातारा चौक तो वेगळा आहे. याच्यामध्ये हा साधारणतः हे सगळी अमाऊंट आहे ही 35-40 आहे, 50,000 कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे. यातला शेवटचा मोठं काम जे आहे ते वेस्टर्ली बायपासून पुणे सातारा जो रोड आहे जो रिलायन्सकडे होता ज्याच्यावर बरेच ॲक्सिडेंट होत होती तो आता आम्ही त्यांच्याकडनं वापस जाऊन दुसऱ्या कंपनीला बँकेने टेकओव्हर केला. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन DPR तयार करून 6,500 ते 7,000 कोटी रुपयाचा नवीन फ्लायओव्हर वगैरे करून अप टू सातारापर्यंत रोड आहे. त्यात खंबाटकी घाटाची टनेल एक पार्ट एकदम ओपन करायची वेळ जवळपास झाला आहे. त्यामुळे पुणे सातारा हे पुन्हा 7,000 कोटी असं धरून हे साधारण 50,000 कोटीची कामं ही पुणे शहरातली आहे ती येत्या 3 महिन्यात सुरू होतील. CRFमध्ये पुन्हा आत्ता मंजूर केला आहे आणि ॲन्युअल प्लॅनमध्ये 60,000 कोटी रुपयाची कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे. त्याची लिस्ट आहे. त्यातले 20,000 कोटी आता सध्या अप्रुव्हल स्टेजमध्ये आहे. बाकीच्याचं लँड एक्विजिशन वगैरे टोटल जर केली तर हे सगळे मिळून जवळपास 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे आणि यातली जवळपास 50,000 कोटी रुपयाची कामं आपण PWDच्या कॉर्पोरेशनला आपण दिलेली आहे आणि ही कामं येत्या 3 महिन्यात पुण्याच्या आसपासचे ती सगळे सुरू होतील. एवढंच फक्त आपल्याला सांगायचं. हा एक असं आहे की पुण्यातली जी कामं आहे मोठी अजून एक विसरलो आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक पॅरलल एक्सप्रेस हायवे आता बांधतोय. पुणे ते जसं अटल ब्रिजवरून आपण आलो आणि टुवर्ड JNPTकडे गेलो की हा प्रपोज ग्रीनफील्ड लिंक बिटवीन अटल सेतू JNPT टू चौक पुणे शिवारे जंक्शन हा पुणे बंगलोर एक्सप्रेसवेचा भाग आहे. 130 किलोमीटर पहिला तर हा जवळपास 15,000 कोटीचा आहे आणि ज्याच्यामध्ये आपण अटल ब्रिजकडनं पॅरल रोड पुण्याच्या रिंग रोडला येईल. यातलं पागोटे ना काय हे त्याला पगोटे म्हटलं काय नाव गाव अटल सेतूपासून तर रिंग रोड ऑफ पुणे हा त्याला पहिलं पॅकेज कोणतं आहे ते नाही पहिलं पॅकेजचं नाव काय म्हणजे आपण मंजूर केलं ना हा पागोटे टू चौक हे पहिलं पॅकेज ऑलरेडी आम्ही आता मंजूर केलेलं आहे. हा त्या पुणे मुंबई बंगलोरचाच पार्ट आहे ज्याच्यामुळे पुणे मुंबई जवळपास 1.5 ते 2.5 तासात होईल रिंग रोडपर्यंत आणि बंगलोरपासून पुणे ते बंगलोर असं धरून पुणे मुंबई पुणे आणि बंगलोर हे साधारणतः 5-5.5 तासामध्ये कव्हर होईल. हा नवीन रस्ता पुण्यापासून फलटणच्या मागून तिकडे कर्नाटकमधून हा कोल्हापूर आणि सातारा रोड सोडून हा पॅरलल रोड आहे. हा 15,000 कोटीचा आहे. त्यापैकी पहिला पार्ट मंजूरला बाकीचा व्हायचा आहे. करोड़ की योजनाएं आज आपने महाराष्ट्र की आपने योजनाओं के बारे में चर्चा की. इस साल में इसी साल में सब आने वाला जो साल है अभी इस साल में मैं जनवरी पकड़ रहा हूँ तो इस साल में 1.5 लाख करोड़ के काम महाराष्ट्र में शुरू होंगे. उसमें से 50,000 करोड़ के काम केवल पुणे के हैं और पुणे के जो काम है उसका विशेषता ये है कि नीचे में रोड है एक ही पिलर पर, उसके ऊपर में एक फ्लाईओवर है, उसी पिलर पर दूसरा फ्लाईओवर है और उसके तीसरी जगह पर मेट्रो या कुछ बन सकती है.